आज आपण लहान मुलांच्यामध्ये आणखी एक वर्तनाची समस्या असते ती म्हणजे ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर, ह्याला ODD असं आपण म्हणतो. याच्यामध्ये लहान मुलांच्यामध्ये प्रमुख लक्षण म्हणजे ते नियम पाळत नाहीत, त्यांना नियम पाळणं आवडत नाही. ते नेहमी विरोध करत असतात, म्हणजे पालकांच्या नियमांना पण ते विरोध करतात, शिक्षकांना पण करत असतात. शाळेचे नियम ते अजिबात पाळत नाहीत. वडीलधाऱ्यांचा ते रिस्पेक्ट करत नाहीत, नेहमी ते अपमान करत असतात. काही चुकलं तरी ते इतरांना दोष देत असतात. म्हणजे हे कंटिन्युअस ते ब्लेम करत असतात त्याच्यामध्ये. आणि इव्हन समाजातले नियम असतील, नियम तोडला तर त्यांना आनंद मिळत असतो, असे पण असतात. म्हणजे हे ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डरमध्ये कंडक्ट डिसऑर्डरसारखीच लक्षणं असतात, पण कंडक्ट डिसऑर्डरमध्ये इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे रागीट तापट असतात. ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डरमध्ये ते शक्यतो नियमाला ते विरोध करत असतात. काही आपण त्यांना हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी लावायचा आपण प्रयत्न करत असतो, ते त्यांना न जुमानता स्वतःच खरं करत असतात. मग यालाच ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर म्हणतो. आणि इथं अशी जर लक्षणं दिसली तरी पालकांनी वेळीच अवेअर होऊन तज्ज्ञ डॉक्टरांची, सायकॅट्रिस्टची म्हणा किंवा काउन्सिलरची मदत घेऊन नक्की वर्तणूक समस्या कोणती आहे हे जर जाणून घेतलं तर भविष्यामध्ये जो मुलांच्यामध्ये जे इतर आजार होण्याची शक्यता आहे किंवा वाढणार आहे, त्याला आपल्याला नक्कीच आळा घालता येईल.